सगळ्यांना सतत फसवशील आणि मान वर करून फिरशील. आता तुझा आणि माझा काहीही संबंध नाहीये. तर आपल्या लग्नाची शेवटची खूण सुद्धा मी उतरवून टाकणार. ठरलं तर मग मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की अस्मिता केस जिंकलेली असते आणि आता सचिनला कोर्टाने आदेश दिलेला आहे की अस्मिता जेवढी पोटगी मागेल तेवढी तिला द्यायची आहे. त्याचबरोबर त्याने अस्मिताचा छळ केलेला आहे म्हणून आता त्याला दंड सुद्धा भरायचा आहे आणि ही सगळी शिक्षा आता त्याला सुनावलेली आहे. तर अस्मिता खूपच रागाने सचिनच्या जवळ येते आणि सचिनला म्हणत असते की तुझी ना हीच लायकी आहे. तुला काय वाटलं होतं की तू सगळ्यांना सतत फसवत राहशील आणि मान वर करून फिरशील, असं आम्ही कधीच होऊ देणार नाही. तर आता अर्जुन सुद्धा सचिनला म्हणतो की तुला ना खूपच कॉन्फिडन्स होता ना की तू ही केस जिंकशील म्हणून, काय झालं, तुझा कॉन्फिडन्स गेला का? त्यावेळेस सायली सुद्धा गप्प बसत नाही आणि ती सचिनला म्हणत असते की अरे ही सगळी तुझ्याच कर्माची फळं आहेत सचिन, जसं करावं तसं भरावं, तू जसं केलं तसंच तुला आता हे भोगावं लागणार आहे. त्यावेळेस सचिन म्हणत असतो की बोला, जे काही तुम्हाला बोलायचंय ना ते सगळं बोला, पण हे सगळं काही इथेच संपणार नाहीये, आता तर सुरुवात झालेली आहे. मग अस्मिता म्हणत असते की सचिन सगळं संपलंय आता, तुझा आणि माझा आता काही संबंध नाहीये, हा निर्णय सुद्धा कोर्टाने दिलेला आहे. माझ्या मनातून तर तू उतरला होताच, आता आपल्या लग्नाची शेवटची खून सुद्धा मी उतरून टाकणार आहे. असं म्हणून अस्मिता आता खूपच रागारागाने तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढते आणि हातामध्ये घेऊन सचिनच्या समोर धरते आणि सचिनला म्हणत असते की या मंगळसूत्राचा मान तर तू कधी ठेवलाच नाही, कधी त्याला आपलं म्हणून मानलंच नाही, तू कधीच माझ्यावरती प्रेम केलं नव्हतं, पण तरीही मी याला जपत आली. मी कारण तुझ्यावरती खरं प्रेम केलं होतं, पण तुला त्याची किंमत नाहीये. आता इथून पुढे मी असं काहीच करणार नाहीये. आता हे मंगळसूत्र सुद्धा आता तुझ्या नावाचं मला नकोय. म्हणून ते मंगळसूत्र आता ती रागाने सचिनच्या समोर ठेवते आणि तिथून आता त्याला काहीच न बोलता निघून जाते. आता सगळेच एक एक करून आता पाठोपाठ निघून जातात. सचिन मात्र त्यांच्याकडे रागाने बघत असतो आणि म्हणत असतो की मला तर हेच पाहिजे होतं, पण अस्मिता मी आता तुला सोडणार नाही. तू बघच आता मी तुझे कसे हाल करतोय. इनफॅक्ट मी तुझेच नाही तर घरातील सगळ्यांचे एक एक करून असे हाल करणार आहे ना, तू बघच, आणि तुला धडा तर मी शिकवणार. असं म्हणून आता सचिन खूपच रागाने त्यांच्याकडे बघत असतो. तर चला प्रेक्षकांनो, हा छोटासा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.